नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण या व्हिडिओच्या मार्फत ज्या जॉब डिटेल संदर्भात माहिती देणार आहोत, याच्यामध्ये पहा कंपनीचं जे नाव आहे ते एक्सा आहे आणि याच्यामध्ये जॉब डिटेल कशा प्रकारचा असणार आहे, जॉब डिस्क्रिप्शन, जॉब लोकेशन आणि कंपनीविषयी माहिती आणि बेसिक इंटरव्ह्यूची जी तयारी असणार आहे किंवा तुमचे कुठले बेसिक क्वेश्चन्स असू शकतात, तर त्याबद्दल ही माहिती देणार आहे. व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर आपले 600 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत, त्याच्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार. आणि जास्तीत जास्त मित्रांना तुम्ही पण शेअर करत राहा, कारण आपण डेली पहा वॉक इन इंटरव्ह्यू किंवा जॉब डिटेल, डिस्क्रिप्शन, इंटरव्ह्यू टिप्स बद्दल व्हिडिओ बनवत आहोत. तर जास्त काही वेळ घेत नाहीये, व्हिडिओला सुरुवात करूया. एक्सा कंपनीतर्फे पहा ही जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे आणि कोणासाठी आहे? फ्रेशरसाठी. फ्रेशर आणि ज्यांना 1 वर्ष एक्सपिरियन्स आहे अशा कॅन्डिडेटसाठी. तर एक्सा ही पहा एक प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे. तर जसं मी पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं होतं, पहा प्रोडक्ट बेस्ड आणि सर्व्हिस बेस्ड कंपनी असतात. तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्रोडक्ट बेस्ड अँड सर्व्हिस बेस्ड कंपनी? So mainly product based company dealt with the own product itself, and service based company give a product, give a service to another organization. For an example, like we took an example like Amazon, Flipkart, Swiggy, that is an MNC company. In domestic we have Bajaj, HDFC, Axis Bank. So these are some example of the product based companies. Now in terms of service based companies, like we have an Indian MNC company, Tata Consultancy Services, that is TCS, Wipro, TCM and Infosys. So that company does not work for itself, this provide a service for another client, that is European countries like US and UK based companies, they provide her service to that company. So that is the main difference of product based company and service based company. आता याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पहा प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये काम करता, तुम्हाला 2 बेनिफिट्स असतात. सॅलरी इन्क्रीमेंट खूप चांगल्या प्रकारे होतं आणि तुमचं नॉलेज गेन होतं. पहा ऑब्विसली नॉलेज गेन होण्याचं कारण हे आहे की प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये खूप सारं काम असतं आणि रिक्रुटमेंट जे असते हे प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये खूप लिमिटेड निघते, कारण त्यांना स्वतःसाठी काम करायचं असतं. ठीक आहे. तर एक्सा ही कंपनी डेल्ट करते पहा इन्शुरन्स मध्ये. ही आहे प्रोडक्ट बेस्ड कंपनी. तुमचे जे डिझिग्नेशन राहणार आहे ते अनालिस्ट राहणार आहे, डोमेन असणार आहे इन्शुरन्स. ठीक आहे. आता इन्शुरन्स मध्ये ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला येता तर तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन असणार आहे व्हॉट इज इन्शुरन्स, व्हॉट इज अन इन्शुरन्स. ठीक आहे. तर त्याची एक थोडीशी तयारी करा, कारण कॅन्डिडेटला ज्यावेळेस आपण हा क्वेश्चन करतो ना की व्हॉट इज इन्शुरन्स, तर तो पटकन क्लेम्स मध्ये येतो, क्लेम्स किंवा डेथ. ठीक आहे. ते तर त्याचे सब टाइप्स आहेत किंवा त्याची इन्फॉर्मेशन आहे. बेसिक तुम्ही त्यांना सांगा की इन्शुरन्स काय आहे, इन्शुअर्ड, मग त्याच्यामध्ये काय आहे, इन्शुरर काय आहे, हे एकदा वाचा आणि सिंपल लँग्वेज मध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न करा. प्रकारे जसं तुम्ही सांगू शकता की अन इन्शुरन्स इज अ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन इन्शुअर्ड अँड इन्शुरर. आता कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये सगळे टर्म्स अँड कंडिशन्स असतात. ठीक आहे. प्रीमियम बद्दल मग तुम्ही सांगू शकता प्रीमियम काय आहे, पॉलिसी होल्डर कोण असतो, इन्शुअर्ड कोण आहे, इन्शुरर कोण आहे, याच्याबद्दल तुम्ही पण थोडीशी माहिती घ्या. ठीक आहे. देन द टाइप्स ऑफ अन इन्शुरन्स. सो मेजरली देर आर ओनली 2 टाइप्स ऑफ अन इन्शुरन्स. कुठले आहेत? जनरल इन्शुरन्स अँड नॉन जनरल इन्शुरन्स. ठीक आहे. तर हे आहेत आणि एक्सा ही कंपनी डेल्ट करते पहा लाईफ इन्शुरन्स मध्ये. ठीक आहे ना. तर तुम्हाला जेवढं शक्य आहे की लाईफ इन्शुरन्स, व्हॉट इज लाईफ इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्स रिजेक्ट होण्याचे कारण काय, तो तुम्हाला अशा प्रकारे सांगायचं आहे. देर इज अ लॉट ऑफ डिफरंट रिझन वेअर इन्शुरन्स गॉट रिजेक्टेड. द मेन रिझन इज इनकम्प्लीट डॉक्युमेंट्स, इनव्हॅलिड डॉक्युमेंट्स, double claims, repetition of claims. That is the main and basic reason where insurance got rejected. अशा प्रकारे तुम्हाला आन्सर करायचा आहे. पहा त्याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलेलं आहे पहा. तुमचं ईमेल रायटिंग चांगलं असायला हवं, म्हणजे ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांना. फ्रेशरसाठी त्यांनी फक्त कम्युनिकेशन पाहतील, कम्युनिकेशन आणि व्हर्बल. आणि एक्सामध्ये इंटरव्ह्यू असा नॉर्मल प्रकारे होते. जसं बाकीच्या कंपन्यांचा विचार केला तर त्यांना कम्युनिकेशन हे खूपच चांगलं हार्ड अँड फास्ट पाहिजे असतं, तर असं काही नाहीये. फक्त आणि फ्रेशरसाठी ही कंपनी एवढी चांगली आहे की बस, किंवा ज्यांना 1 वर्ष एक्सपिरियन्स आहे. रिझन सांगतो. प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे, इन्क्रीमेंट खूप चांगल्या प्रकारे होते. ऍज अ करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणून पहा तुम्ही या कंपनीचा विचार करू शकता. खूप वेल अँड गुड अशी डेव्हलप कंपनी आहे. याच्यामध्ये कंपनीच्या पॉलिसीज पण खूप चांगल्या आहेत.
कंपनीविषयी आणखी माहिती घ्या तुम्ही स्वतः, सीईओ कोण आहेत, कंपनीचे एम्स काय आहेत, ठीक आहे ना. तर त्याबद्दल तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यूला येतात ही पण तयारी करा, कम्युनिकेशन व्यवस्थित ठेवा आणि प्रिपेरेशन करून घ्या, रिझ्यूम व्यवस्थित बनवा. तर इंटरव्ह्यूचं जे लोकेशन असणार आहे हे पुणे महाराष्ट्र या ठिकाणी आहे. हडपसर मध्ये कंपनी आहे. सुझलॉन जरी तुमच्या लक्षात आलं म्हणजे कल्याण ज्वेलरच्या अपोजिट कंपनी आहे पहा, ठीक आहे, सुझलॉन मध्ये. आणि तुमचा ऍड्रेस स्क्रीनवर तुमच्या समोर आलाच असेल. ईमेल चॅटिंग, चॅट सपोर्ट, तुमचं जर कॉम्प्युटरच्या रिलेटेड म्हणजे टायपिंग वगैरे कोर्स झाला असेल तर तो पण रिझ्यूम मध्ये मेन्शन करा. तुमचं काय 30 WPM किंवा 40, 60, 45, 50 व्हॉट एव्हर तुम्ही जे पण डन केलेलं आहे त्याचं मेन्शन करा. कॉम्प्युटरच्या रिलेटेड तुमचं काय किंवा टायपिंगच्या रिलेटेड तुमचे काय कोर्सेस झालेले आहेत तर ते रिझ्यूम मध्ये प्लीज मेन्शन करा. खूप साऱ्या प्रोसेस आहेत त्यांच्याकडे. जर कम्युनिकेशन तुमचं चांगलं असेल तर त्यांच्याकडे व्हॉइस प्रोसेस पण आहे. डिपेंड्स ऑन तुम्ही कसं परफॉर्मन्स करताय. सगळेच कॅन्डिडेट चांगले असतात, डिपेंड्स फक्त असतं की तुम्ही परफॉर्मन्स त्या वेळेला कसं करताय, ठीक आहे ना. तुम्ही चांगला परफॉर्मन्स केला तर तुम्हाला UK व्हॉइस प्रोसेस मध्ये पण चान्स आहे, बॅक ऑफिस मध्ये पण आहे, ईमेल चॅट मध्ये पण आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडे कॅपिटल मार्केटची पण प्रोसेस आहे, इन्व्हेस्टमेंट बँकिंगची पण प्रोसेस आहे. जर त्यांना समजलं की कॅन्डिडेट जो आहे तो वेल अँड गुड आहे याच्यासाठी म्हणजे तुम्ही एका पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये तुमचं सिलेक्शन झालं आणि त्यांच्याकडे खूप सारी अशी डिफिकल्ट प्रोसेस आहेत, त्यांना असं वाटलं की तुम्ही तिथं पण काम करू शकता, तुमची प्रोसेस तिथं पण चेंज होते केल्या जाते. असं नाही तुम्हाला या प्रोसेसमधून त्या प्रोसेसमध्ये मूव्ह आउट केलं जातं. सो यू विल गेट समथिंग अमाऊंट फॉर दॅट, ठीक आहे ना. तुम्हाला त्यासाठी काहीतरी एक अमाऊंट दिली जाते आणि त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला एक इन्सेंटिव्हच्या टाईप पण मिळाला जातो, ठीक आहे. लोकेशन पुणे महाराष्ट्र आहे, स्क्रीनवर तुम्हाला लोकेशन मिळेलच. याच्यामध्ये तुम्हाला टोटल 31 ओपनिंग असणार आहेत पहा. आणि इन्शुरन्स डोमेन आहे, फ्रेशर आणि ज्यांना 1 वर्ष एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला येऊ शकतात. तर याच्यासाठी जे डेट असणार आहे इंटरव्ह्यूची डेट, तर 2 डेट आहेत पहा, 9 तारीख आणि 10 तारीख. तर सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत इंटरव्ह्यू चालणार आहेत, ठीक आहे ना. तर लोकेशन, इंटरव्ह्यूचा टाइम, डेट तुमच्या लक्षात आले असेल. प्रोफाईल मी एकदा कन्फर्म केलेलीच आहे, इन्शुरन्सची प्रोफाईल आहे. आणि ज्यांना 1 वर्ष एक्सपिरियन्स आहे किंवा फ्रेशर कॅन्डिडेट यांच्यासाठी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. याच्यासाठी ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे पहा, ग्रॅज्युएशन मेंडेटरी आहे. अंडर ग्रॅज्युएट तुम्ही अप्लाय करू शकत नाही. ग्रॅज्युएशन झालेलं आहे, फ्रेशर आहेत, इंटरव्ह्यूला येऊ शकता, ठीक आहे. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.